ओईसीची सभा आज रद्द झालेली आहे, काय सांगाल? कुठेतरी काल राडा झाला आणि त्याच्यानंतर आज सभा रद्द करण्यात आली, कसं बघताय? नाही, आम्ही काय त्याकडे पाहतच नाही. आमचा काय संबंध आहे, ती काय असली काय नसली काय, तो आमच्यासोबत फार महत्वाचा भाग आहे असं आम्हाला वाटत नाही. इम्तियाज जलीलने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली, कुठेतरी यामागं एक मोठा षडयंत्र आहे आणि राष्ट्रवादीचे आमदार यांचे लोक यामध्ये आहे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नाही, शेवटी मग कसं आहे, राजकीय वास आहे सगळा. शेवटी ते काही व्यक्ती काही साधू संत नाही आहेत, ते राजकीय माणसं आहेत. ते राजकीय आरोप स्वतःच्या बचावाकरता हा राजकीय आरोप सुरू झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. उलट त्यांनी त्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे की असे पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं आहे की असे फलक, आव्हान देणारे फलक कोण लावतोय याची चौकशी झाली पाहिजे. ज्यावेळेला संशयित जे आहे तो त्यांच्या लोकांना समजूसपर्यंत तो संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला होता. मग तो जमाव कोणी जमा केला, त्या गाड्यांची नासधूस कोणी केली, रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोणी धक्काबुक्की केली, पोलीस प्रशासनाच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला, या सगळ्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळं या बाबतीमधला हा तपास अजून अद्याप माझं तरी मत आहे की अपूर्ण आहे, तो होणं गरजेचं आहे. काल 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले, कुठेतरी पोलिसांचा फेल्युअर असं वाटतं आपल्याला, योग्य तपास होत नाही. पोलीस पाहतो की आपल्याला पोलिसांमध्ये खरं तर पोलीस लोकशाहीने वागतात, पण ज्या वेळेला पोलीस चांगल्या भावनेने तिथे गेले की मनुष्याच्या नात्याने तिथे गेले, तर त्यावेळेला जर पोलीस तयारीत असते तर पोलीस कुठलाही जखमी झाला नसता. पण ज्या वेळेला काही वेगळ्या पोलीस प्रशासनाला त्यांना कॉल करावं लागलं, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला पाहिलं की कसा एक चांगल्या पद्धतीने पोलिसांनी देखील जो कायदा हातात घेईल त्याला धडा शिकवण्याचं काम जागेवर पोलिसांनी दाखवलेलं आहे. इम्तियाज जलीलांनी आरोप केलाय की आमची सभा मोठी होणार होती, हे कळाल्यानंतरच हे जाणीवपूर्वक षडयंत्र करून हा कालचा राडा झाला. निश्चित हे मोठी होण्याकरताच हा सगळा प्रयत्न सुरू होता, पण त्याच्यामुळं आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी हा सगळा महत्त्वाचा भाग जसं मी सांगितलं की मूळ जो आहे विषय की आव्हान देणारे फलक हे लावण्याकरता कुणी पुरस्कृत केलं, त्या फ्लेक्सचे हात गेले, ते फ्लेक्सचे पैसे दिले कुणी आणि ते लावलेत कुणी, आणि त्याचबरोबरीनंतर ज्यावेळेस त्यांच्या काय भावना दुखावलेल्या असतील तर त्या भावना दुखावल्यानंतर ज्यावेळेस संशय ताब्यात मिळतो तर त्याच्यानंतर जो जमाव जमा केला, कुणी जमा करायला लावला, कशा करता जमा केला, त्यातनं वेगळं काही घडवायचं होतं का, हे सगळं देखील आज पोलीस तपासातनं समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या लोकांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तिथं काल जमाव पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाला तर तिथं एक कर्जत तालुक्यामधला एक युवक, त्याच्या फक्त माथी कपाळाला टिळा होता म्हणून त्याला तिथं बेदम मारहाण करण्यात आली. तर ती मारहाण कशा करता केली, ज्यावेळेला आम्ही देखील तिथं गोमातेच्या बाबतीमध्ये काही वेगळा विषय तिथं झालेला होता आता 15-20 दिवसापूर्वी, तर त्यावेळेला आम्ही देखील लोकशाही मार्गाने रस्ता रोको केला. पण पोलिसांनी आम्हाला जेव्हा सांगितलं की आम्ही कारवाई करू, तो आरोपी पकडू, काही क्षणामध्ये आम्ही तिथून बाजूला गेलेलो होतो. त्यामुळे जनतेला आम्ही विटी धरलं नाही. आणि तिथं दुसरं जर पाहिलं तर तिथं इतर लोक जे आहेत, इतर धर्मातले लोक तिथं पाहण्याकरता येत होते, पण आमच्यातला एकही व्यक्ती इतर धर्मीय व्यक्तीला कोणालाही काही बोलला नाही, त्याच्या अंगावर हात टाकलेला नाही. पण हे लोक जमा झाल्यानंतर यांनी एक फक्त कपाळाला टिळा लावलेला व्यक्ती दिसल्यानंतर त्याला जे बेदम मारहाण केली ती पोलिसांसमोर केली आणि पोलिसांनी त्याला त्या गर्दीतनं बाहेर काढून त्याची फिर्याद दाखल करून घेतलेली. पोलिसांच्या तपासावर समाधान आहे? नाही, पोलिसांचं जे कालपर्यंत जो तपास केलाय त्यांचे लोक आणलेले आहेत, पण माझी मागणी आहे पोलिसांकडे की पोलिसांनी याच्यावरती अजून सखोल तपास करणं गरजेचं आहे. ते आव्हान देणारे बोर्ड अजून काढलेले नाहीत की जे पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. कोतवाली पोलीस स्टेशनचा बाहेरचा चौक आहे, त्या चौकामध्ये अजूनही ते फलक आहेत. ते फलक लावले कुणी, अशा प्रकारचे आव्हान देणारे फलक लावतोय कोण, ते छापतंय कोण, असे प्रिंटिंग होतातच कशा, ते प्रिंटरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे ज्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे हे सगळं थांबणं गरजेचं आहे. हा आरोप असा पण होतोय राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आज प्रवेश करणार, त्यामुळे कुठेतरी काल घडलेला जो राडा आहे तो एक षडयंत्र आहे. हे जर आपण पाहिलं तर असे प्रकार हे जे प्रवेश असतात हे असे दर निवडणूक होत असतात. आता निवडणुका तोंडावरती आल्याच्यामुळे हे प्रवेश काय आजच होता असं नाही, ते वेगवेगळ्या पक्षाचे लोक बरेच इकडे तिकडे जात असतात. आणि आता ते अजून पुढे गेल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर अजून मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे त्याला काय फार असं काही वाटत नाही मला. आणि ते काही वेगळ्या चळवळीतले नव्हते, ते त्याच चळवळीचे लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं काही वेगळं काही अपेक्षित असं काही नाही होऊ दे ना. सभेला काय शेवटी लोकशाही आहे, सभा लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने व्हावी एवढंच अपेक्षित आहे. त्याला कुठेही पुणे अहिल्यानगर शहरामध्ये आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती काही परिणाम होईल असं
ह्या लोकांनी करू नये अशीच आमची त्यांना एक तुमच्या माध्यमातून विनंती असणार आहे. शहरात लावले चितवणी बोर्ड असतील, कालचा जो झालेला प्रकार आहे याच्यामागे कोणाचं षडयंत्र असं वाटतं? नाही, पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. शेवटी फलक लावलेले हे काय काल लावलेले नाहीत, हे 2-4 दिवस अगोदर लावलेले आहे. ते प्रिंट कुठं झाले म्हणजे पोलिसांचा गोपनीय जो विभाग आहे यांनी याच्यावरती गांभीर्याने अजूनही तपास करणं गरजेचं आहे. आणि ते अद्यापपर्यंत सुद्धा काढलेलं नाही, एवढा मोठा प्रकार घडून सुद्धा काढलेला नाही. सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले असा आरोप केलेला आहे जिल्हाध्यक्ष. नाही, शेवटी हा सभा आता ते घेत नाही, ते काय त्यांचं कारण आहे आपल्याला माहिती नाही. पण त्याला आम्हाला अशी जी माहिती आता मी इथं आल्यानंतर चौकशी काही लोकांकडनं केली तर ते म्हणले परवानगी आमच्याकडनं दिलेली होती असे त्यांनी सांगितलेले. मग आता ते घेत नाही म्हणलं तर त्याला आता काय, शेवटी ते त्यांचं व्यक्तिगत काहीतरी कारण असेल.